नमस्कार, मी डॉक्टर किरण बोदले स्वागत करतो आपणा सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनलमध्ये। मी एक कथा घेऊन येतो निस्सीम त्यागाची। ऐका, एक वारकरी भाविक भक्त पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला आला। दर्शन रांगेकडे जात असताना काही फुल विक्रेते वाटेमध्ये होते। त्यांनी फुलाचा हार विकत घेण्याची विनंती केली। त्याने फुलाची किंमत विचारली। जो काही मोबदला होता तो फुल विक्रेत्याला दिला आणि तो फुलाचा हार विकत घेतला। त्या पिशवीमध्ये फुलाचा हार आणि त्या फुल विक्रेत्याने काही सुट्ट फुलेही त्या भाविक भक्ताच्या हातामध्ये दिली। दर्शन रांगेमध्ये लागला। त्याचा जेव्हा नंबर आला तेव्हा पांडुरंगाच्या जवळ पोहोचला। डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं, दर्शन घेतलं, मनोमन सुखावला, आनंदला। त्या पिशवीतून हार काढला। पुजाऱ्यानं तो देवाच्या गळ्यात घातला। काही सुट्टी फुलं लागली ती देवाच्या पायावर टाकली। भाविक भक्त दर्शन घेऊन निघून गेला। पण त्यानंतरचा प्रसंग मला तुमच्या समोर सांगायचा आहे, तो ऐका। पायात जवळ असणाऱ्या फुलांनी देवाच्या गळ्यातल्या हारातल्या फुलांकडे पाहिलं आणि पायातलं फुल देवाच्या हारातल्या फुलाला म्हणू लागलं, बाबा तू मी एकाच आईच्या पोटी जन्म घेतला, एकच पाणी पिलो, एकच अन्न खाल्लं, एकाच फुल विक्रेत्याने विकलं, पण तू मात्र देवाच्या गळ्यामध्ये पोहोचला आणि मी मात्र पायाजवळ, याचं कारण काय? तेव्हा हारातल्या फुलानं गोड उत्तर दिलं, बाबा आपण दोघांनी एकाच आईच्या पोटी जन्म घेतला, एकच पाणी पिलो, एकच अन्न खाल्लं, एकाच फुल विक्रेत्याने विकलं, पण तू पायाजवळ आणि मी देवाच्या हृदयाजवळ पोहोचलो, गळ्याजवळ पोहोचलो। याचं कारण आहे, देवाच्या गळ्याजवळ पोहोचण्यासाठी मला अगोदर हारात जावं लागलं। हारात जाण्यासाठी माझ्या आतमधून म्हणजेच अंतःकरणातून सुई रूपी असणारा दोरा मला घालावा लागला। देवाच्या हृदयाजवळ पोहोचण्यासाठी आपल्या अंतःकरणातून त्यागाची सुई आणि निष्काम कर्माचा दोरा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण देवाच्या जवळ म्हणजे देवाच्या हृदयाजवळ पोहोचू शकत नाही। ही तेवढीच शाश्वता अगदी तंतोतंत खरी आहे। धन्यवाद।